वारंवार पातळी सोडून राजकारणाचा स्तर रसातळाला नेण्यात मोलाचा वाटा उचलत असलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या विकृत पातळीवरील टीकेनंतर राज्यात ठिकठिकाणी जोरदार आंदोलन, रास्ता रोको आंदोलन, प्रतिमा दहन आंदोलन करण्यात आलं। सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर आणि आष्टा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। इस्लामपूर शहरात नागरिक व्यापाऱ्यांनी बंद पाळला। पेठ सांगली रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सांगली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली। गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचे सांगलीतील 3 दिवसांपासून पडसाद उमटत असून आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे। दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं, परंतु पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर या ठिकाणी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली आहे।